श्री महर्षी मार्कंडेय महामुनी यांच्या जन्मोत्सवानिमित्त दरवर्षी पद्मशाली शिक्षण संस्थेत रक्तदानाचा अनोखा उपक्रम राबविला जातो। याही वर्षी श्री मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने कुचन प्रशालेच्या भव्य प्रांगणात आकर्षक सजावटीने व विशाल मंडपात पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सर्व शाखांच्या शिक्षक व शिक्षकेतर स्टाफ यांच्या अनमोल सहकार्याने भव्य दिव्य असा रक्तदान शिबिरास सुरुवात झाली। सर्वप्रथम पद्मशाली शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते श्री महर्षी मार्कंडेय यांच्या पूजनाने व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। त्यानंतर पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव श्री दशरथ गोप यांनी उपस्थितांना संबोधन केले। त्यानंतर शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून देशाप्रती आपले कर्तव्य बजावले। रक्तदात्यांसाठी अल्पहाराची सोय देखील करण्यात आली होती। श्री मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त आज भव्य रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे। त्या रक्तदान शिबिराची सुरुवात आता नुकतंच झालेली आहे। सकाळी 8 वाजता आपण मार्कंडेय पूजेने आरतीनं सदर रक्तदान शिबिराचं उद्घाटन केलेलं आहे। आजच्या रक्तदान शिबिरात एकूण 12 रक्तपेढीने सहभाग घेतलेला आहे। त्यामुळे लोकांत आणि नागरिकांत आणि पालकांत सर्वात उत्साह निर्माण झालेला आहे। रक्तदात्याची भरपूर खूप चालू झालेली आहे आणि जवळजवळ आत्तापर्यंत आम्हाला 2100 रक्तदात्याची नोंद झालेली होती। आता रक्तदाते संध्याकाळी 6 आपण रक्तदान घेऊ इच्छित आहे संस्था। त्यामुळे किती जण जवळजवळ 2000च्या वरती रक्तदानाची अपेक्षित आहे। यावेळी बिटला प्रशालेचे शिक्षक अभिज बानप सर यांनी सूत्रसंचालन केले। याप्रसंगी शिक्षकांनीही रक्तदान करून आपले कर्तव्य पार पाडले। या शिबिरात संस्थेचे अध्यक्ष काशीनाथ गड्डम, उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी, सचिव दशरथ गोप, खजिनदार नागनाथ गंजी, विश्वस्त श्रीधर चिट्ट्याल, व्यंकटेश रमेश केदारी, दिनेश यन्नम, मधुकर कट्टा, हरीश कोंडा, ॲडव्होकेट श्रीनिवास कटकूर, नागनाथ श्रीरामदास, प्रभाकर आरकाल, रमेश बुद्दुल आदी उपस्थित होते। तसेच या रक्तदानासाठी सोलापुरातील अनेक नामवंत ब्लड बँकांचा सहकार्य मिळत होता।